जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग तर नाही म्हणू शकत कारण की 2:40 झाले आता सध्या. आता आपण वाघोलीला इथं कस्टमर बसले गाडीमध्ये. इथं RK वडेवाले इथं नाश्ता करत आहे, मी पण करत आहे. कस्टमर आहे ओळखीचं. आज आपण जाणार आहे सिंहगडला. आपली प्रायव्हेट ट्रिप आहे आजची, तर खूप चांगला आजचा दिवस होणार आहे. तर बघू आज सिंहगडला काय काय युनिक दिसायला भेटतं आपल्याला, कारण की मी असं जाऊन आलोय. कस्टमर हे होते आपले ओळखीचे, ओल्ड कस्टमर होते, आपले गावालेच आहे. त्यांना म्हणलं की आम्हाला सिंहगड फिरून यायचं. म्हणलं बोले ठीक आहे चालते. त्यांना जाऊन यायचंय आणि कर्वेनगरला थांबायचं म्हणते संध्याकाळी कुठेतरी. तर बघू आता पुढं काय होतंय. तर इथं नाश्ता थांबलो इथं RK वडेवाला. तुम्ही इथं नाश्ता करायला आलाय का मला नक्कीच सांगा कमेंट करून. कधी केलंय का? वडापाव असे छान वगैरे दिसतं ना. आपण इथं सध्या वाघोली हा लोकेशन आहे, जे स्टार्टिंगला लागतो ना आपला हे मतलब जे वाघोलीचा लोकेशन लागतो ना तिथेच आहे आपण. आणि आपण वगैरे रेडी वगैरे जाऊन झालोय रेडी एक नंबर. हा मी आहे. फीस तर नाही दाखवू शकायचं तर, पण ठीक आहे चालते. बघू आता सिंहगडला चालू इथून बरं डायरेक्ट सिंहगड. तर मित्रांनो फायनली आपण आलोय सिंहगडला. तर व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. तर कस्टमर काय वरी गेलेच नाही, कारण की कस्टमरचं थोडं फॅमिली प्रॉब्लेम झालं होतं. कारण की त्यांची इकडे जी मुलगी होती ते काय आलीच नाही वरी, कारण की ती मुलगीला ताप आलो त्याला. तर आम्ही चालू इथून परत रिटर्न. ते म्हणलं जाता जाता म्हणलं एकदा व्ह्यू बघून घेऊ. कसला व्ह्यू आहे बघून घ्या तुम्ही. हे आम्ही आहे. तर शूज वगैरे सगळं भारी दिसतंय. आपला शूज वगैरे आपण गाडीमध्ये नेहमी ठेवतो, कारण की कुठेतरी जायचं असेल ना तर लगेच आपल्याला टाकता येईल म्हणून फोटो वगैरे काढायला. तर बघा सिंहगडचा कसं व्ह्यू दिसतोय. तुम्ही पण जाऊ शकता, व्ह्यू तर एक नंबरच आहे. तर इथून आम्ही आलो इथं नदीपाशी. तर ही खालची नदी आहे, सिंहगडला जातो ना आपण तेव्हा ही खाली नदी लागते. तिथं पण इथला पण व्ह्यू लय भारी आहे दिसायला, एक नंबर आहे. इथं स्पायरल पोटॅटो वगैरे खाल्लं आम्ही, भुट्टा वगैरे खाल्लं. इथून चाललोय आता डायरेक्ट कस्टमरच्या लोकेशनला जिथं जायचं होतं कर्वेनगर. तर कर्वेनगरला आलो होतो आम्ही. इथं आल्यावर हे आम्ही थोडंसं बाहेर फिरायला गेलो होतो, पोलीस स्टेशन वगैरे बघितलं. इथं मंदिर वगैरे खूप चांगले आहे. तर कस्टमर समोर चाललंय, मी साईडलाच आहे, मी चाललोय आपला पायी. तर हे कस्टमरची कोणतरी ओळखीचे होते, त्यांच्याकडे ते जेवायला वगैरे आले होते. तर जेवण वगैरे करायला टाइम होता, त्याच्यामुळे आम्ही थोडं फिरून यावं. हा इथला मंदिर आहे कर्वेनगरचा, चांगला मंदिर आहे. आणि आतमध्ये खूप भारी सेल लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. हे जे सेल आहे ना त्याच्यामध्ये शॉपिंग वगैरे नाही केलं आम्ही, दर्शन वगैरे करायला गेलो होतो म्हणलं पहिले, त्याच्यानंतर ना शॉपिंग वगैरे करून घेऊ. हा कर्वेनगरचा भैरवनाथ मंदिरचा टेम्पल मधला सीन आहे, कारण की हा लय भारी दिसायला आहे. भैरवनाथ मंदिरचं हे आहे, कारण की सगळे दर्शन वगैरेला खूप जास्त पब्लिक येतात. तर हे शॉपिंगसाठी एरिया आहे, त्याच्यात ते जे मंदिरसाठी आहे ना ते सगळे केलं आहे. तर आता आम्ही आलो आहे मंदिरमध्ये, हे दर्शन वगैरे करतोय कस्टमर. मी पण दर्शन वगैरे करून घेतो. हे दादांची ढोलकीला भारी वाजवत होते, कारण की त्यांचं पण कॅप्चर वगैरे केलं आपण. तर आता चाललोय मंदिरमध्ये. मंदिर पण दिसायला खूप भारी वगैरे होतं. जर कोणी कर्वेनगरवरून जर बघत असेल हा माझा व्हिडिओ, तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ह्या मंदिरमध्ये गेलाय का. आणि ह्या मंदिरची मतलब रहस्य काय, मतलब काय विषय ह्या मंदिरचा. हे आपला कर्वेनगरचं हे आहे. कोणाला जर आपले PG वगैरे जर पाहिजे असेल तर ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, कारण की हा दादा आपला ओळखीचाच आहे. हा तो सगळं त्याची डिटेल्स आहे. मुलींसाठी स्पेशल आहे, जर मुली वगैरे जर कोणी बघत असेल तर त्यांना स्पेशल करून हे आहे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो आता वाजले 12:38. 135 किलोमीटर चालली आपली गाडी टोटल. आता माझ्या हिशोबाने 600 रुपयाचा CNG बसणार. आता मी इथं गाडी लावलेली आहे, मग कस्टमरला ड्रॉप केलं. कस्टमर खूप चांगले होते, जेवण वगैरे झालंय मस्त. कस्टमरकडेच जेवण वगैरे होतं. तर आपण चालू येतो घरी. तर इथं मी मोबाईल लावणार आता, 2 मिनिटं मला बोलायचं आहे. तरी स्टँडला पहिले मी मोबाईल लावतो, 1 मिनिट. हां मोबाईल लागला इथं. आता चाललोय आता घरी. 5 मिनिटामध्ये आपण आता मित्रांनो घरी पोहोचू आपला. त्यावर मला 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे. विषय हा होता की कस्टमर खूप चांगले होते. कस्टमर गेले होते सिंहगडला, बट ते प्रॉपर सिंहगड वरी नाही गेले, कारण की कस्टमरची होते फॅमिली, प्लस त्यांच्याकडे होते 2-3 मुलं छोटे. एक 5 वर्षाची मुलगी होती. तर त्यांच्या हिशोबानं मतलब ते त्यांचं काही फिरणं झालंच नाहीये. तर काय करू शकत नाही आपण सध्या, कारण की त्यांना एवढं माहित पण नव्हतं की सिंहगडला असं काही वगैरे हे आहे म्हणून. तर सिंहगडला गेलो होतो, तर व्ह्यू तर एक नंबर होता आपल्यासाठी बघायला, बट त्यांना एवढं चांगलं नाही वाटलं, कारण की तिकडं लय थंडचं वातावरण होतं आणि धूळ सगळं होतं. चारी बाजूला सगळं धुवरच होतं, जास्त धूप म्हणतात त्याला, धूप झाली ते काय म्हणतात ते झालं होतं. तर ठीक आहे, काय विषय नाही. कस्टमर कडून घेतले आपण टोटल 4000 रुपये. 2-2:30 वाजता इथून घरून निघलो होतो आपण, आणि आत्ता वाजले 12. तर ठीक आहे, जेवण वगैरे सगळं वगैरे झालंय. आता
टोटल ही प्रायव्हेट ट्रिप आपली कंप्लीट झाली. टोटल 600 रुपयाची CNG बसली आहे आपल्याला. आणि मतलब 3,500 रुपये 4,000 घेतलंय कस्टमर कडून. 3,500 रुपये आपल्याला उरलेला आता आहे. तर कस्टमर बोलले की आम्हाला जमलं तर उद्या आम्ही जिजोरीला जाऊ, जिजोरी रामदारा टेम्पल. मी बोलले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. उद्याला जायचं असेल तर मला 9-10 वाजता फोन करून टाका म्हणलं. आता इथून झोपणार तर 9-10 वाजता तर उठणार. तर कस्टमर बोलले की ठीक आहे चालते, जर जायचं असेल ना तर तुम्हाला फोन करतो. आणि जर नाही बोलले की त्यांना जर ते बोलले की आम्हाला दगडूशेठला जायचंय, दगडूशेठला सोडा म्हणते. ठीक आहे चालते म्हणलं, मला फोन करा, मला जायचं असेल तर अर्धा-1 तास पहिले फोन करा, मी जातो म्हणलं. तर असं पण आपली आता स्ट्राईक चालू आहे. तर मी काय व्हिडिओ बघितलाच नाही अजून, काही कन्फर्मेशन अजून झालाच नाहीये. तर बघा आता काय आहे ते उद्याच बघा माहिती होईल आता काय निर्णय लागला काय नाही. मी अजून पाहिलंच नाही न्यूज वगैरे, कारण की आज टाइमच नव्हता दिवसभर. कस्टमर खूप चांगले होते, एवढंच म्हणायचंय. जेवण वगैरे सगळं त्यांच्याचकडे होतं. आपला 1 रुपया नाही गेला आज आगाऊचा, मतलब चहा याचा कसलाच 1 रुपया नाही गेलाय. तर हे बघा कसले आगाऊ काम करते बघा. ड्रायव्हर बघा, असले ड्रायव्हर आहे बघा, कसले नालायक ड्रायव्हर आहे बघा बरं काय करते ते. बघा. अरे पण काय गरज काय बाबा तुला, कसली माझ आहे काय माहिती ड्रायव्हरला. बघा गाडीचा नंबर MH02 कुत्र्याला मारायला चाललाय. 0205 SQ 0589. कसे तर आता आपण नगर हायवेला इथून चाललोय आपल्या घरी. तर बघा ते कस्टमरचं ते चाललंय तिकडे बेवडा. आपण आलोय आता घरी. आपण आपल्या मित्रांनो वाजले आता टोटल 12:41. गाडी निघली आपली. आपण आलोय आता घरी मित्रांनो. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमचे जे कमेंट असतात ते मला नक्की विचारत जा. काय तुमचे कमेंट वगैरे काय क्वेश्चन वगैरे असतात तर मला नक्की विचारा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्या ब्लॉग मध्ये.